संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थान या ठिकाणी देशमाने परिवाराच्या वतीनं कैलासवासी भास्करराव गणपतराव देशमाने यांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी शेडचं लोकार्पण माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर माजी आमदार थोरात यांच्या भरीव निधीतून तयार झालेल्या रस्त्याचं उद्घाटन आणि जेतवन गार्डनचं लोकार्पण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं। तसेच दशक्रिया विधी शेड परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। याप्रसंगी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, उद्योजक भाऊसाहेब ढेरे, श्रीराम पवार, अनिल देशमुख, विष्णुपंत रहाटळ, दादा पाटील आहेर, किसन भाऊ असे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा सत्कार देशमाने परिवाराच्या वतीने बाळासाहेब देशमाने, नवनाथ देशमाने, सरपंच उज्ज्वला देशमाने, संगीता देशमाने, मोहन देशमाने, सचिन देशमाने यांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाचा प्रास्ताविक स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने यांनी केले। धांदरफळ बुद्रुक येथे झालेल्या विविध विकास कामांबाबत उद्योजक भाऊसाहेब ढेरे यांनी माहिती दिली। या प्रसंगी उद्योजक मनीष मालपाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशमाने परिवाराचं अभिनंदन करून मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी धांदरफळांनी संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि देशमाने परिवारातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदस्य हो दीपाली ताई तुम्ही अमोल इकडे बघ।
आदरणीय मनीष भाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 51,000 वृक्षांचा संकल्पपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होता। टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी संकल्पपूर्ती सोहळ्याच्या ठिकाणी आपण स्वागत करूया। वृक्ष लावा अंगणात परिसर होईल समृद्ध, वृक्ष जगवा जीवन फुलवा। घरोघरी मला हाईटवरून आधी पुनर्वसन आणि नंतर धरण हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिलेला संदेश खऱ्या अर्थाने आज आपल्याला पाहायला मिळतो। आदर्श लोक नेतृत्व, लोक विभाग नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब। चला यानंतर वृक्षदिंडी या सेवारूपी सोहळ्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब योगेश भाऊ लोकार्पण सोहळा ठिकाणी संपन्न होतोय। मध्ये ना घेऊन आमच्या देशपांडे परिवारातील माझे वडील भास्करराव गणपतराव तीर्थात हा सुमारे 19 ते 20 लाख रुपये खर्च करून सभा मंडपाचं लोकार्पण सोहळा आपण साजरा करत आहेत। या सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि रामेश्वर परिसरामध्ये नव्हे तर गावामध्ये धांदरपळ गावामध्ये गेल्या 10 वर्षापासून सुमारे 60 ते 65 कोटी रुपये एवढा मोठा भरीव निधी देणारे आपल्या तालुक्याचे लाडके माजी आमदार, माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर आपल्या कारेश्वर हिल इथे आणि त्या झाडामधून काही झाडं या वर्षी आले नाही। पुन्हा मनीष भाऊ स्वतः त्या डोंगरावर आले, गिरीश भाऊ आले, सगळे मालपाणी परिवार आला आणि त्यांनी पुन्हा आम्हाला सूचना दिल्या का जे झाड हे राहिलेले आहेत ते झाड सगळे बंद
जे खराब झालेले झाडं आहेत ते सगळे आपण पुन्हा लावायचे आणि गेल्या 1 महिन्यापासून पुन्हा कारेश्वर हिल इथे आपण वृक्षारोपण करत आहोत। त्याचप्रमाणे स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने रामेश्वर परिसरामध्ये 100 झाडं हे गावठी आंब्याचे आपण लावलेले आहे। गावठी आंबे याच्यासाठी लावलेले आहेत की गावठी आंबे उंच वाढतात आणि निश्चित पुढच्या 2-5 वर्षामध्ये या परिसरामध्ये गावठी आंब्याचे सगळे झाडं दिसतील। नंदुरबारवरून हे झाडं आलेले आहेत। तसेच आदरणीय गिरीश भाऊ मालपाणी आलेले आहेत, त्याचबरोबर आमच्या मातोश्री आहेत, आमचे मित्र मनोहर पाटील कर्ज सगळे आलेले आहे, आमचे मामाश्री आलेले आहे, आमचे सगळे नातेवाईक इथे आलेले आहे। त्याचबरोबर गावातले सगळे बरेचसे ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य सगळे लोक इथे आले, त्याबद्दल मी देशमाने परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो। आज आनंद होतो की आज दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण एवढी मोठी शेड लोकार्पण करत आहोत आणि ते पण आदरणीय थोरात साहेब, मनीष भाऊ, गिरीश भाऊ आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत करत आहोत लोकार्पण। त्याबद्दल मला खरंच आनंद होतो। मोठं क्षेत्रफळाने असलेले हे आमचं गाव, 65 रस्ते असलेले हे गाव, त्यामुळे एवढं मोठं गाव असल्यामुळे इकडे कोकणेवाडी तर तिकडे चिखली, इकडे प्रवरा नदी तर तिकडे जवळे, कडला, वडगाव, लांडगा असा सगळ्यात जास्त ऊस उत्पादन देणारे हे गाव, त्यामुळे समस्याही खूप मोठ्या आहेत। तर निश्चित आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या समस्या सोडवायचं काम करत आहोत आणि मालपाणी परिवाराने आज कारेश्वरचा डोंगर हिरवागार केला, त्याबरोबर रामेश्वरचा परिसर लायन्स क्लबच्या माध्यमातून गिरीश भाऊ होते, हे सगळे झाडे लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण 5-6 वर्षापूर्वी लावलेले आहेत। तर निश्चित आज सगळे आपण आला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर उपवास असल्यामुळे खिचडी खाऊनच जावा अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशमुख साहेबांच्या ताब्यात दिली तेव्हापासून आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनासाठी नेहमी काम करत आहोत। आमचा उद्देश हा राजकारण कधीच नव्हता आणि कधी राहिला बी नाही आणि कधी राहणार पण नाही। आमचा उद्देश हा होता फक्त समाजकारण, लोकांच्या गावाच्या ध्येयासाठी आम्ही एकत्र आलेले आम्ही दोघं माणसं आणि आम्ही नामदार साहेबांना, बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये विविध विकास कार्यक्रम आतापर्यंत आम्ही केलेले आलेले आहोत। सर्वप्रथम आम्ही रामेश्वर देवस्थानाचा परिसर उतारा आपण प्रथम करण्यात आला। त्यानंतर 2017-18 मध्ये जिल्हा नियोजन अहिल्यानगर या रामेश्वर देवस्थानाला क वर्ग प्राप्त झाला आणि त्यानंतर 2022ला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान ट्रस्ट रामेश्वर विकासाचा दर्जा आपल्याला प्राप्त झाला आणि हे सर्व करण्यापाठी माननीय नामदार साहेब आमच्या पाठीशी उभे होते आणि हे सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हा रामेश्वरचा जो परिसर आहे हा एवढा मोठा परिसर आपण त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला इथं दिसत आहे। त्याचनंतर 25-15, 25-66 या योजनेअंतर्गत अनेक कामं आपण या गावामध्ये करत आलो। त्यामध्ये भक्त निवासाचं बांधकाम व संरक्षण भिंत असं 2 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत। त्याचबरोबर इथं पुढे येणारा सभामंडप आणि हॉल याच्यासाठी सुद्धा साहेबांच्या मार्फत आपल्याला 3 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। सन 2023-24 मध्ये जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार तिथे असताना पर्यटन मंत्री माननीय आदित्य ठाकरे साहेब आणि माजी मित्र संजयजी राऊत साहेब यांच्याकडनं सुद्धा आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वरसाठी 5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे। हे सर्व कामं करत असताना यापूर्वी 25 लाख रुपयाचा सभागृह जे पुढे आहे आपल्या पुढे आणि प्रवरा नदीलगतचा हा जो घाट आहे दांदापूर गाव ते रामेश्वर मंदिरची श्रीगाईची सेवा, स्वतः मिळेल दांदापूर गावचा रस्ता असे विविध कार्यक्रम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये आणले। गावचे रस्ते गावामध्ये आज आपण जर फिरला पूर्ण गाव एकदम हिरवगार असं गाव हे झालेलं आहे आणि हा रामेश्वरचा परिसर हा सर्व हिरवगार करण्यापाठीमागं मालपाणी परिवाराचा फार मोठा सहभाग आहे। आपल्या गावाला हे लाभलेलं मालपाणी कुटुंब म्हणजे आपल्यासाठी दैवत आहे।
त्यांनी या कारेश्वरचं मंदिर आपण जर जाल तर तिथे एक पर्यटन स्थळ फार मोठ्या प्रमाणात त्यांनी उपलब्ध केलेलं आहे आपल्यासाठी. आणि म्हणून साहेब मी असो, बाळासाहेब देशमुख साहेब आणि आमचं ग्रामपंचायत सोसायटी हे सर्व सदस्य असो, हे सर्व गावाच्या विकासासाठी तुमच्या पाठीमागं खांद्याला खांद्या लावून आम्ही इथून पुढच्या काळात सुद्धा उभे राहणार आहोत. तासापूर्वी गांधरपळ्या नगरीमध्ये आगमन झालं. जेतवन पासून साहेब अनेक विकास कामांचे भूमिपूजन, नारळ फोडणं, उद्घाटन करत या ठिकाणी आलेले आहे. 11.5 कोटी रुपयाचा निधी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून या रामेश्वर देवस्थानाला दिलेला आहे. साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मला आणि दत्ता देशमुख यांच्या सुविधा पत्नी निशाताई कोकणे यांना आली आणि आमच्याही माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं या निमित्ताने देण्याचा योग या निमित्ताने आला. त्यामध्ये गावाच्या ग्रामपंचायत समोरमधील कॉन्क्रीट असेल, दसऱ्या विधीचं घाटाचं फिलिंग ब्लॉक असतील, सभामंडपाच्या बाजूच्या 2 शाळा खोल्या असतील, अनेक अंगणवाड्या असतील, कॉन्क्रीटचा रोड असेल, अनेक कामं जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाची कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं भाग्य आम्हाला या निमित्ताने लाभलं. मित्रांनो, आपण पाहतोय आताचा काळ पाहतोय, फार मी काही या ठिकाणी फार बोलणार नाही. आपण पाहतोय की आपल्या साहेबांना इतकेही कामं करून कुठेतरी बोट लावण्याचं, साहेबांची खोड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय, सर्व कार्यकर्त्यांचा खोड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय, खोट्या केसेस त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय, त्यांना कुठेतरी नास्तिक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. एक उदाहरण मी सांगेल. खरं म्हणजे ज्या कुटुंबानं, ज्या सहकर्मशी दादांनी त्यांच्या जोराच्या घराचं नाव आपल्याला माहिती, काय नाव आहे? संत सावली नाव ठेवलं. ते संतांचा आदर कसं करतील? का गोकुळाष्टमी होती, गोकुळाष्टमी श्रीकृष्ण भगवंताची गोकुळाष्टमी होती. साहेबांच्या बंगल्याचं नाव, संगमनेरच्या बंगल्याचं नाव काय? सुदर्शन. ज्या श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र घेऊन शत्रूचा नायनाट केला, ते सुदर्शन नाव साहेबांनी देवाचं नाव या ठिकाणी ठेवलेले. आणि सतत या तालुक्यातील रामेश्वर असू, खांडेश्वर असू, कपारेश्वर असू, निधनेश्वर असू, सगळे देवस्थान, या देवस्थानाचा कायापालट करण्याचं काम ज्या साहेबांनी केले, त्यांना तुम्ही नास्तिक कसे ठरवता? आणि हजारो कोटी रुपयाचा निधी खरं म्हणजे या संगमनेर तालुक्यामध्ये ज्यांनी दिला, त्यांना तुम्ही नास्तिक कसे ठरवता? खरं म्हणजे मित्रांनो, याची ह्या गोष्टीची आपल्याला खरं म्हणजे आत्मपरीक्षण, आपलं स्वतःच कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपल्याला सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली. परवाच एक गोष्ट या निमित्ताने घडली. खरं म्हणजे महाराज लोक असतात, महाराज लोकांना आपल्याला सर्वांना आदर द्यायचा आहे. आपण नारदाची गादी म्हणतो त्याला, तिथं घोंगडी टाकली असते, आपण त्याचे पाय सुद्धा देऊ शकत नाही. आपण जर बोलायला तिथे माईक आपण बाजूला घेऊन तिथं आपण हे करतो, त्या स्टेजवर आपण कधी चप्पल घालून जात नाही. आणि सतत वर्षानुवर्ष आपल्या गावचे हरिनाम सप्ते होत असतात. आदरणीय मणिभाऊ मालपाणी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी देशपांडे फळाच्या वतीने सन्मान होतोय. मी नावना देतोय. त्यानंतर सन्माननीय गिरीशभाऊ मालपाणी यांचा सत्कार करण्यासाठी मी गणेश देशमुख यांना विनंती करतो. या ठिकाणी सन्माननीय ओंकारजी देशमुख यांना विनंती करतो. मनोहरजी पाटील साहेब, भूमिपुत्र ही मायभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी, महामंत्री दांडपची आमची मायभूमी. या दांडर बुद्रुकचा कोयनेर हिरा सन्माननीय बाळासाहेब देशमुख साहेब यांचा हा सन्मान करत सर्वांचा सन्मान मी समजतो. धन्यवाद. की इतका सुंदर आपला दांडरफळाचा परिसर आणि रामेश्वरचं इतकं सुंदर असं देवस्थान आणि भौम्य ऋषींच्या सानिध्याने पावन झालेली ही भूमी, इतकं सुंदर बाळासाहेब आपण या ठिकाणी मंदिर बांधलं. आणि लोकमान्य जी आपली शाळा आहे त्या मुलाने देखील सुंदर असा वृक्ष दिंडीचा एक अनोखा असा कार्यक्रम या ठिकाणी त्याने लेझिम वगैरे सगळं पथक त्या ठिकाणी होतं. 2 वर्षांपूर्वी आपण कारेश्वरवरती खूप मोठं आयोजन, 1 वर्षापूर्वी त्याचं आयोजन केलं होतं. तेही अजून स्मरणात आहे. आणि त्यावेळेस आपण 51,000 झाडं लावली होती. मध्यंतरी आम्ही पुन्हा एकदा येऊन काही झाडं त्याच्यामधले मरतात, मग आपण त्यांना पुन्हा बाळासाहेब देशपांडेंनी ती पुन्हा जगवली. आणि देशपांडेंचं असं आहे की एकदा संकल्प घेतला की ते पूर्ण ताकदीविषयी त्याच्यामध्ये झोकून देतात आणि तो पूर्ण करतात.
आज मला त्या झावरे सरांचं ना त्याचे प्रिन्सिपल, तर ते म्हणत होते 1 एकरचा आमचा परिसर आहे, त्याला कंपाऊंड नाही आहे, त्याला एक फळांचं कंपाऊंड मालपाडे ग्रुपच्या वतीने करून टाकू. या ठिकाणी देशपांडेने एवढे 21 लाख रुपयाचा खर्च करून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी हॉल उपलब्ध केला. मोठं मन आहे बाळासाहेबांचं. ह्याचा मल्टिपल यूज झाला पाहिजे, फक्त दशक्रिया नाही. इथं जत्रा मित्र पण भरावा, कीर्तन होऊन द्या, सगळे कार्यक्रम झाले पाहिजे. हा जो रोड आहे, हा जो तीर्थक्षेत्र म्हणजे पाण्याकडे जाणारा जो सुंदर असा पात्रे आहे, पायऱ्यांचं काम आहे आणि सुंदर अशी प्रवराबाई आपली. इथं बोटी तुम्ही म्हणत होत्या मागे आम्ही करणार आहोत, त्याच्यामुळे पर्यटन वाढेल, लोक इथे दर्शनाला पण येतील. तर मालपाडा ग्रुपच्या वतीने 5 लाख रुपये मी डोनेशन देतो. याला थोडासा लाईटची व्यवस्था किंवा जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. त्याच्यामुळे रात्री पण लोकांना पायऱ्या दिसतील, चढणं उतरणं सोपं जाईल. खूप सुंदर असा परिसर लायन्स क्लबने पण त्याच्यावरती मोठा खर्च केला आणि आमची शाळा देखील याच परिसरामध्ये आहे. खरं म्हणजे आता ध्रुवच्या इथून जी सुरुवात झाली धांदरफळ पासून आता फार म्हणजे पुण्यामध्ये 4 शाळा आहेत आणि थेट आता दुबईपर्यंत धडक मारलेली आहे. म्हणजे आपल्या इथून जो काही निर्माण होतं ते शेवटपर्यंत म्हणजे त्याचा चांगला विकास होतो आणि एक शाळेच्या देखील माध्यमातून एक चांगला एक व्हर्टिकल आमच्या ग्रुपचं निर्माण झालं. बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून असं जसं भाऊसाहेब देरेने सांगितलं आणि आपणही सांगितलं की एक मोठा निधी त्यांच्या सरकारमधून आपल्या या ग्रामपंचायतीला हे देवस्थान त्याची डेव्हलप करण्याकरता खाणगाव असेल, हे देवस्थान असेल, तर याला मोठा निधी मिळाला आणि त्याचं काम आज मोठ्या थोडं थांबलं निधी पण प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही एकदा हातामध्ये मोहीम घेतल्यानंतर ते पूर्णच होणार. तर जास्त काही या बोलत नाही. पुन्हा एकदा बाळासाहेब देशपांडे आणि त्यांच्या सर्व परिवारांचं आपल्या सर्वांच्या वतीने, बाळासाहेब असतील, नवनाथ आहे, आमच्या संगीता वहिनी आहेत, आमच्या सरपंच आहेत, आमच्या आई आहेत म्हणजे बाळासाहेबांच्या आई, त्या सर्वांचं या आपण एवढी मोठी डोनेशन आणि खरं म्हणजे साध्या फरशा पण त्याने लावल्या असत्या पण इथे ट्रेमिक्स केलं. त्याला म्हटलं एवढा खर्च कसला झाला, मला भाऊ आपण सगळं ट्रेमिक्स कॉन्क्रीटचं सगळं फ्लोरिंग केलं. तर जे काही काम करायचं ते टिकाऊ पण असलं पाहिजे, हा त्यांचा ध्यास असतो. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लोकार्पण आणि वृक्षदिंडी, त्याचप्रमाणे स्वर्गीय भास्करराव गणपतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ दशक्रिया सभागृह लोकार्पण या विविध विकास कामासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले पंचायतचे, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण हा अत्यंत सुंदर कार्यक्रम करतो आणि श्री क्षेत्र रामेश्वरच्या या प्रांगणामध्ये करतो. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की जे काम बाळासाहेब देशपांडे यांच्या पुढाकारानं आणि आमच्या सरपंचताई, उपसरपंचताई, सदस्य ग्रामपंचायतचे त्यांनी एक मोठी कामाची यादी केलेली. अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी गावच्या मार्गी लावलेल्या आहेत आणि एक यशस्वी कालखंड ज्याचा उल्लेख केला पाहिजे असा यशस्वी कालखंड हा या निमित्तानं होतो. आणि कुठेतरी त्याचा एक आपल्याला लोकार्पण करायचे, लोकांना द्यायचे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. पहिले तर तुमचा सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि तुमचे काही अधिकारी वर्ग असतो, ग्रामसेवक, हे सर्व यांचं अभिनंदन करतो की तुम्ही फार सुंदर काम या 5 वर्षामध्ये धांदरफळ बुद्रुक येथे केलेलं आहे. लोकांमध्ये सुद्धा एक पद्धत असली पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत पानात ठेवली पाहिजे. चांगलं असेल तर चांगलं म्हणा, चुकलं तर फार सख्या भावाला म्हणा तो चुकला आवड, हे खरं समाजाने जर आपण ठेवलं तर खूप गोष्टी चांगल्या होत असतील. आणि म्हणून मी तर सर्टिफिकेट चांगलं देणार आहे कारण काम चांगलं आहे.
काही चुकलं असतं तर बोटं ठेवलं असतं, तर त्याची गरज काय इथे नाही. आणि मनापासून चांगलं काम केलेलं आहे. विशेषतः मी सांगेन की एक अनुसूचित जाती नवदूत वस्तीचा विकासाबरोबर तिथे आपण एक वर टेकडी जेतून नाव दिले आणि 20 वर्षापूर्वी मी तिथे एक खोली दिली होती. साधारणतः मुलांच्या शिक्षणाला किंवा बालवाडी चालवा असं त्यावेळेची कल्पना होती. त्यावेळेची आमदार निधीची खोली ती त्या कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणाला अजून मिळाली आम्ही पैसे दिले तरी ते शेवटी कॉन्ट्रॅक्टर नीट केलं तर म्हणा तर लगेच पहिल्याच वर्षी नकाशी दिसायला लागतात. त्याचं कौतुक केलं पाहिजे. खरंच होतं अजूनही इतकी चांगल्या पद्धतीने आहे. कोण होतं काय मला माहिती ते परत वाटतं चांगलं की टेकडी आता तुम्ही झाडं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं विकसित केलेलं आहे. एक मला कल्पना अशी आली की थोडंसं कंपाऊंड करावं लागेल पण तो आणखी सुंदर होऊ शकते. आणि तिथं तुम्ही रोपवाटिका अशी करायची की आता रोप आणून ठेवायची, वर्षभर 2 वर्ष पोहोचायचे आणि ते विकायचे. त्याची एक कमिटी करून हिशोब व्यवस्थित ठेवायचा. पाणी घातलं तर त्यांना काही नाहीतरी 2-1 लाख रुपयाचं उत्पन्न येतं. 2 लाखाचं उत्पन्न येईल की तिथं सगळं मेंटेनन्स करता येईल, वाचनालय करता येईल, मुलांना बसण्याची सोय करता येईल, अभ्यासाकरता व्यवस्था करता येईल, सगळं होऊ शकतं. फक्त एक रोबोट येतील. आता एक झाड आपण इथं लावलं त्याला रोप म्हणतात यायचं नाही, झाडच लावून टाकलं 5,000 कार्यक्रम कमीत कमी 3,000 किंमत असेल. 3,000 असेल बरं किंमत त्याची. आता समजा ज्यानं वाढवलं त्यांनी काय केलं, आणलं पाणी टाकीत राहिलं असेल, थोडंफार खर्च दिलं असेल ते मोठा पिशवी बदलीत राहिलं असेल बरोबर. परंतु 2 वर्ष केवढं झालं पाहणार आहे त्याची किंमत किती वाढली. म्हणजे ह्या काही गोष्टी अशा असतात तिथं ते लोक सांभाळणारे जर असतील तर जरूर त्या पद्धतीनं जावा मोठा चांगली खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गावांचे रस्ते सगळं करीत असायचं. पाठपुरा फार जबरदस्त असतो. पत्र आमचं घेतलं, शिफारस घेतली, काम कधी होऊ येतं हे कळत नाही अशी अवस्था असते. काय जादू करतात माया जाव काय टाकतात मंत्रालयात ते मला माहित नाही. त्यामुळे या रामेश्वरचा विकास हे आपण घाट आपणच आमदार निधी आणि याच्यातून घाट फार वर्ष झालं त्याला पण आता त्याला आणखी तुम्ही आकार दिलेलं आहे. आता आणखी 5 लाख रुपये मिळाले तर आणखी चांगलं झालं. 51,000 झाडं दिले तुम्ही, रोप दिले. ठिबक केली तिकडं कपालेश्वरला इकडं दिले केलं का चांगल्या पद्धतीने झालं. आणि याचा तुकडा करून दिल्याचं आपण तो डोंगर सुद्धा खूप चांगला झालाय. आपण झाडं तर खूप लावतोय, फक्त आता झाडा उपटायचा कार्यक्रम सुरू झालाय सध्या, तेवढी काळजी घ्यावं लागेल तुम्हाला. मला दिसतं तू असलं फार बरं वाटलं. परंतु काही असलं तरी आपलं चांगलं काम आपण करीत चालावं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की आता रामेश्वरच्या याच्यामध्ये खूप निधी हे चांगलं आला. इथं पूल झाल्यामुळे धांदरफळ सुद्धा जोडलं गेले. फक्त हे जे पूल होतात ना संध्याकाळी पुलाची खालची बाजू बरेच जण उपयोगात आणत असतात. तसं मला काय इतकी चांगली जागाच नाही म्हणतात. घनशीचा भाग सोडून द्या. परंतु हे सगळं वातावरण जे निर्माण होतं सहज होत नाही. कुणीतरी कष्ट करतं, मेहनत करतं, त्याच्यातून ह्या गोष्टी होत असतात. पण जर विचारलं तर काय केलं तुम्ही तर उत्तर काय असतं, पुढे काय केलं. कधी माणसं बापाला विचारतात काय केलं माझ्या तू आयुष्यात, उत्तर येतं पुढे काय केलं. पुढे काय केलं उत्तर ठरलेलंच असतं. कारण हिशोब कोण करीत असतात किती पालन पोषण केलं, कसं वाढवलं, काय केलं, काय कसं काढल्या, तिथं कुठं काय असतं. म्हणून कुठं काय केलं असा प्रश्न विचारला आपोआप उत्तर असं म्हणलं सगळं प्रश्न विचारतात कुठं काय केलं, काय केलं, काय केलं सोडून द्या त्या गोष्टी. एक आहे की तुम्हाला एक तर या निमित्तानं मी सांगेल विषय निघाले म्हणून सांगितलं सगळं तालुक्यातलं जे वातावरण होतं आपलं राजकारणामधून कधी कटकटी होत्या का हा माझा प्रश्न. मी आलो तुम्ही धांदरबाईची मंडळी करीत बसलेली त्याशी सत्याला तुमच्या महिला मंडळी जास्त होते. इथं आलो होतो मी, तुमचं काय कथा होती त्याला शिवपुराण होतं. मी आलो काय वातावरण होतं तुम्हाला कसं वाटलं.
तुम्ही कधी पाहिलं का हे असं 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 आता कोणतरी ओरडतंय आणतंय चिडचिड करतंय धक्का मारतंय धक्का मारीत जात आहेत परत लोटालोटीला पार महिलांचं रामेर कातुरेंना सुद्धा पूर्ण माहिती नसावी असं मला वाटतं. त्या आपल्या ते बोलत असताना काही गोष्टी ते एकदम नंतर सरळ सगळ्या तालुक्याच्या राजकारणावर नीट सगळं तालुक्याच्या राजकारणावर. तेव्हा माझं मत काय त्याच्यामध्ये की जे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचं असतं तिथं काळजी घेऊन बोललं पाहिजे. तिथं सर्व जाती धर्माचे पंथाचे सगळे लोक असतात, तसेच सगळ्या पक्षाचे असतात. सत्ता आहे हरिनाम सत्ता आणि हरिनाम सत्ता असाच असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ असंच असलं पाहिजे की सर्व एकत्र. आणि मी म्हणत असतो कारण तुमच्या गावात इलेक्शन झालं ना, जे दोन एकामेकाविरुद्ध होते त्यांना गुंडी वाढायला लावलं महाप्रसाद दुसऱ्या दिवशी निघतो भारताचं भांडण ना त्यांनाच एकत्र वाढायला तिथे बांधून भांडण मिळतो. हे हरिनाम सत्तेचं वैशिष्ट्य आहे की तो विद्वेष नसतो, द्वेष नसतो एकमेकाचा, तर बंधुत्व असतं, प्रेम असतं. मी आणि तुम्ही पाहिलं असेल नारायणगिरी महाराजांचे सत्य व्हायचे विखे आणि आमचं भांडण तिकडे असं ते फुगडे झाले आमचे, पाहिलं नाही का तुम्ही? हे याचं वैशिष्ट्य असतं. हरिनाम सत्ता हे वैशिष्ट्य याचं. तर दुर्दैवानं काय दिसतंय की आता राजकारणाकरता महाराज उभे राहायला लागले, तथाकथित महाराज ते उभे राहायला लागले, राजकारण बोलायला लागले आणि ते स्थानिक राजकारण बोलायला लागले तर कोणतरी म्हणणार ना महाराज एक सोडून तुम्ही जरा कसं जाता राजकारण सगळ्या प्रकारचे लोक असतात असं म्हणल्यानं काय बिघडलं? महाराज धावून आले, महाराज गाडी खोटं नाटक सगळं लगेच सुरू झालं. ही अवस्था आहे. मी काय म्हणतो, महाराजांना राजकारण करायचे कोणत्या ज्यांना महाराजांना त्यांना अधिकार आहे, घटनेला दिलेला आहे अधिकार. राजकारण करायचा अधिकार सगळ्यांना आहे. फार गोरगरिबाला आहे आणि श्रीमंताला आहे, मनीष भाऊला आहे, मला आहे. राजकारण अधिकारच दाखवलं, घटनेलाच दिलाय तो, त्यात काय चुकलं? मग ज्या महाराजाला राजकारण बोलावं वाटतं ना राजकारणावर, तेव्हा एखाद्या शब्दाला कौतुक करून गेला ते चालतं कधी मोठेपणा एकामेकाला द्यायचं असतं, काय बिघडत नसतं. तुम्ही पाहिलं असेल त्या कथेमध्ये त्यावेळेस मिळालं तो मोठेपणाच घेऊन गेलो मी. तुम्हाला कधी दिसणार नाही. मला खताळ पाटलांच्या बद्दल एक शब्द मी कधी बोललोय असं दिसलं. भाऊसाहेब सोडून गेलो. काँग्रेस दफ्तरी शिवायचा आदर कायम केला. बाळासाहेब विखेंवर मी कधी एक शब्द बोललो का तपास, एक शब्द वाईट मी बोलायचं असतं राधाकृष्णवर बोलू, त्यांचं बोलणार नाही असं म्हणायचं. वाद होते ना आमची, ही पद्धत असते. महाराजांनी राजकारण करायला हरकत नसते, परंतु त्यांनी राजकारण करायचं तर सरळ भुलेवाडीला सभा ठेवायची. दान काय बोलायचं, आमचं ठीक आहे, आमचं चुकलं असेल ते सांगायचं, काय ज्याचं कौतुक करायचं त्याचं भरपूर कौतुक करायचं, त्याला कोण बंदी घालणार? करूच शकत नाही बंदी. आम्ही उत्तर देऊ त्याला. तर ते व्यासपीठ वेगळं, हे व्यासपीठ वेगळं. परंतु महाराजांचा बुरखा पांघरायचं, राजकारण करायचं हे मात्र बिलकुल बरोबर नाही. वारकरी संप्रदायात हे मान्य केलं नाही पाहिजे. प्रत्येक गावाला हरिनाम सप्ताह ठेवताना एक महाराजांना पहिले सांगितलं की फिरा राजकारण करणार, कोणाचंच करणार, माझं करणं त्यांचं हे सांगितलं पाहिजे बरं का. नाही तर काही दिवसांनी हे कटकटीचाच कार्यक्रम भरवला. तुम्ही महाराज येणार आम्हाला मग आपल्याला एखादं महाराज करायला लागलं का आपलंच कौतुक करायचं, राजकारण बोलायला लावायचं, मग हे कुठला खेळ करायचा? अरे हा तालुका संगर चाललेला तालुका आहे. या संगरमध्ये बिचारा एक विरोधी होते तुमचे, पडतरीच उद्घाटनच केलं कधी श्रीगोपालचं, बरोबर? त्यांनी मोडायचा प्रयत्न केला, कुठे घटनेला मान्य केलं ते तेवढं. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने वागता चुकीचं आहे. ती संस्कृती इकडे आणण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला. शाम होता काय कारण अडचण नाही ना, ते व्यासपीठ वेगळं आहे. व्यक्ती नाही, राजकारण व्यासपीठ वेगळं असू शकतं ना. तुम्ही जी प्रवृत्ती इथं आणायचं काम चाललं ना ती अत्यंत दुर्दैवी प्रवृत्ती तुम्हाला सांगतो. आता या सगळ्यांना खरा अनुभव आहे, तर म्हणजे बोलत नाही. म्हणजे तिकडं जे चाललंय ना तालुक्यामध्ये, तिकडं ज्या प्रकारचं राजकारण दहशतीचं, धाक्याचं, जिरवाजिरवीचं, ते राजकारण संगमेर तालुक्यात आणायचं, एकदाच हे मोडून टाकायचं.
तुलनेला सुद्धा जागा ठेवायची नाही, बोलला तरी तुलनेला सुद्धा जागा ठेवायची नाही का कोणाबरोबर, ही पद्धत करायची. आणि त्याच्याकरता हत्यार म्हणून काही लोकांचा उपयोग होतोय हे दुर्दैव नाही. त्याच्यात महाराज लोक उतरायला लागले. ही काळजी म्हणजे आता विषय थोडा निघा व्यतिरिक्त काही विषय असले पाहिजे. हा, राजकारण माझं इथं पटत नाही तुझं तत्वज्ञान, परंतु दुसऱ्या सोसायटीत मी एकत्र आपण चांगलं काम करू, ग्रामपंचायतीमध्ये एकत्र काम करू असा विषय असला पाहिजे. सगळीकडे त्या गोंधळ भरून टाकायचं, सगळं वातावरण खराब करायचं. कारण इलेक्शन तर चालणार आहे. ग्रामपंचायतीचे इलेक्शन, सोसायटीचे इलेक्शन, पसरचे इलेक्शन, सोसायटीचे इलेक्शन, पंचायत समितीचे इलेक्शन, जिल्हा परिषदचं इलेक्शन, विधानसभेचं इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन, बाजार समितीचं इलेक्शन स्वतःच कुठे इलेक्शन चालणार आहे. मग त्याचा परिणाम समाज जीवनामध्ये आपल्या गावावर याचा कसा होतोय याचा विचार करणार. त्याचा व्यक्तिद्वेष बिलकुल नसला पाहिजे. दुर्दैवानं हे काय राजकारण इथं जे असं नाही, हे दुर्दैवानं व्यक्तिद्वेषाचं राजकारण पूर्णपणे देश पातळीला आहे. मी गौरला पाठवलं ते त्याला सांगितलं होतं, त्या अटलजी जेव्हा आजारी पडले त्यावेळेस राजीव गांधींना कळालं. अटलजी म्हणले मग जो ऐकत नव्हती काही अमेरिकेला उपाय करायची. हे अटलजी वाचताय तुमच्या मोबाईलवरून पाहिलं नाही अजून तुम्ही ते आमच्या आतमध्ये चला आमच्याकडे ते काय असतं ते त्याला माहिती नव्हतं. माहिती का पाठवतो तेव्हा ते अटलजींनी स्वतः सांगितलं, लोकसभेत सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, माझं पैसे नव्हते, मी अमेरिकेला उपचार घेऊ शकत नव्हतो. राजीव गांधी पंतप्रधान, त्यांना कुठून कळायला माहित नाही. त्यांनी सरळ सांगितलं, सरळ एका डेप्युटेशन घेतला, सरकारी खर्चानं पूर्णपणे ट्रीटमेंट केली, मला बरं नाम दिलंय. हे म्हणणार आहे बरं काय, हे राजकारण खरं राजकारण आहे. तो खर्च इथं द्वेष नाही. अटलजी एकदा ज्यावेळेस लोकसभेमध्ये सदस्य झाले, 2च सदस्य होते, आणि त्यांचं जे पहिलं भाषण आहे हे सुद्धा रेकॉर्डवर आहे. त्याचं पहिलं भाषण झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात म्हणतायत, हे व्यक्तिमत्व पुढचा पंतप्रधान करते. तेव्हा लक्षात घ्या तुम्ही किती मोठं झाले. आता म्हणजे असं पाहत का शत्रू याला मारू होत आहे. राज्यात तरी काय चाललंय, राज्यात कोण कोण आता काय झालं. 18 वेळेस मी होतो विधानसभेमध्ये, मी उभा राहिला सभागृह शांत व्हायचं, कारण मी सगळ्यात जास्त वेळा निवडून आणणार. ती पद्धती गणपतरावांना जो सन्मान देतो तो मला देतो. आता काही लोक असं म्हणत असतात की जेव्हा तुम्ही आले नाही ते सभागृह पाहणं कसं चाललंय, पण काही असं म्हणतात बरं झालं आले नाही, कोणी कोणाची किंमत ठेवली लहान मोठं काही पाहत नाही. एवढं कोणाची आप घेतो, एवढं म्हणजे कळालं ना. एक बरोबर आहे काही गोष्टी. या सगळ्याचा विचार तुम्हाला सगळ्या अँगलला केला पाहिजे असं मला होतं. सगळ्या अँगलला आणि विचार केला पाहिजे का जाऊ दे आता साऱ्या जगाचं बोलणं देशाचं, अरे आपलं गाव आपला तालुका कसं व्यवस्थित राहील असं पहिलं पाहिलं पाहिजे. काही द्वेष असतील, देह असतील, मतभेद असतील, बसलं पाहिजे, एकत्र मिटून टाकले पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. या मताचा म्हणजे मी काही कोणत्या एकाच्या बाजूचं बोललोय असं बिलकुल याच्यात नाही. मी बोललो जनरल बोललोय. आणि वडील झाल्यानं जशी काळजी करावा घर चालवताना, अरे बरोबर नीट वगैरे तसंच बोललोय. आणि ही गरज आहे, तुम्हाला खरं सांगतो ही गरज आहे. ते तर तुम्हाला जे दिसतं चित्र, जर कुठं गेलं महाराष्ट्रात संगमेश्वर तालुका म्हटलं ते कौतुक होतं तुमच्या संस्थांचं, तुमच्या नंतर ती स्थिती तुम्हाला दिसायची नाही. एवढं खरं सांगतो. जी परंपरा जी होती कॉम्रेड दत्ता देशमुखांची, जी परंपरा होती खताळ पाटलांची, जी भाऊसाहेबांचा काय काळ आहे, माझा काळ आहे, ही परंपरा काही इतकी भारी आहे. एवढं तुम्हाला एवढं सांगतो मी तुम्हाला. ही आणि त्यांनी जर सगळ्यांनी तालुका असा वेगळ्या वैचारिक आणि विकासाकडून नेलेला आहे. तालुका पुरोगामी आहे आणि विकसित आहे. हे जे वातावरण आहे ते पुढे नेण्याची ताकद शेवटी जे करायचंय तो कासरा तुमच्या हातात. एवढं लक्षात ठेवा. बैलगाडी कुठतरी एवढं सांगतो. या तुम्ही पाठ चांगलं खरे याच्यातून दसरे शब्द काढून टाका तुम्ही. हा नुसतं सुंदर केलंय, मोठं या पैसे कमावणारे खूप आहेत, तर त्यात मोठं म्हणू लागत.
फक्त आता काय थोडेफार असतील वाद गीत गावातले सगळ्यांना बसून बोलून गाव एक जुकीना करा सगळ्यांना एवढं तुम्हाला सांगतो. खूप चांगलं काम आहे तुमचं आणि आम्ही भक्कमपणे चांगल्या कामाच्या पाठीशी एवढं तुम्हाला सांगतो. शुभेच्छा देऊ शकतो सांगतो.